मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 3 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज बघू नये असा एपिसोड रिव्ह्यू आपण बघणार आहात. पण काय करणार, आपल्या हातात काही नाहीये. आज त्यांनी सायलीच्या अटकेचा थरार दाखवलाय आणि दुसरीकडे महिपत, नागराज, राकेश, सचिन आणि प्रिया या 5 जणांचा आनंद कसा द्विगुणित आणि चौगुणित झालाय असं त्यांनी दाखवलंय. तर सुरुवातीला बघा, पूर्णाजी रडत असतात, कल्पनाताई रडत असतात, सायलीला अटक करून नेऊ नका, आमची सायली प्रेग्नंट आहे, असं करू नका. कल्पनाताई वारंवार रिक्वेस्ट करत असतात त्या पोलिसांना. आता ते पोलीस पण हेल्पलेस असतात. आता त्यांनी बेड्या वगैरे बाहेर काढलेल्या असतात. एकीकडे कल्पनाताई रडत असतात, एकीकडे पूर्णाजी, अस्मिता. शेवटी सायली म्हणते थांबा थांबा. सायली आता अर्जुनला हळूच म्हणते, अहो माझी अटक थांबू शकत नाही का? अर्जुन म्हणतो, नाही सायली, ह्या कायद्यापुढे मी काहीच करू शकत नाही. अर्जुन पण हेल्पलेस झालेला आहे. प्रेक्षकांनो, तो कायदाच असा आहे ज्यामुळे त्या कायद्यामध्ये खूप कडक असं काही नियम आहेत. आता हे सगळं अर्जुन सायलीला एका शब्दातच सांगतो, तेव्हा सायलीला जे कळायचंय ते कळतंय. पण सायलीची पण कमाल आहे प्रेक्षकांनो. आपण म्हणतो पण आजकालच्या या कलियुगामध्ये वाईट शक्ती आणि हे असे वाईट लोक खूप असतात बरं का. चांगल्या लोकांना त्रास होतोच, हे मात्र अगदी खरं आहे. सायलीने आता हे सगळं अगदी निमूटपणे स्वीकारलंय. जेवढी चांगल्या माणसाची सहनशक्ती असते ना प्रेक्षकांनो, तेवढे हे लोक यांना त्रास देतात. म्हणजे प्रियासारखी ही लोक. सायली हे सगळं बिचारी निमूटपणे स्वीकार करते. आता इकडे प्रियाचा सीन दाखवलाय त्यांनी. हा सीन ना जरा मागावून घेतला बरं का त्यांनी. म्हणजे ती कॉन्स्टेबल बाई तिला व्हिडिओ दाखवते आणि म्हणते, बाई तू माझी नोकरी घालवशील. मग प्रिया म्हणत असते, माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं, सायलीला अटक होते, मला स्वप्न तर पडत नाहीये ना. आणि मग त्या सगळ्या बायकांना बोलवते आणि सगळ्यांना सांगते की इथे आता ना माझी जाऊ येणार आहे, तिचं स्वागत करायचंय, मला आता माझ्या सगळ्या गोष्टींचा बदला घ्यायचा, तुम्ही मला साथ देणार ना? आता या सगळ्या बायका हो हो म्हणताय हिच्या दहशतीखाली बरं का. प्रिया म्हणते, कशी आपण कसा त्रास द्यायचा सायलीला आल्यावर. त्यावर आता ती एक वृद्ध बाई आहे ना तिथली कैदी, ती म्हणते, आपण ना तिची चांगली शाळा घेऊ, तिला कुठे पळायचं आणि कुठे नाही ते कळणारच नाही. मग प्रिया लगेच म्हणते, अगं ताई गो माझी, तिचा शेक हँड करते आणि म्हणते, अगं शाळा काय घेतेस तिची, अगं शाळा नंतर घेता येईल ना गं ताई, अगं तिचा तोरा उतरायला हवा. त्यावर आता एक मुलगी म्हणते तिथली बाई, अगं मग काय करायला हवं? प्रिया म्हणते, मोठा पाहुणा आला इथे जेलमध्ये तर आपण स्वागत कसं करतो त्याचं. आता या बायका टाळ्या वाजून दाखवतात, तेव्हा प्रिया त्यांना टाळ्या वाजवायचं शिकवते. 1 2 3 1 2 3 अशा टाळ्या वाजवा, वाजवा रे टाळ्या, असं म्हणून आरडाओरडा करून या बायकांना टाळ्या वाजवायला लावते. तुम्हाला हा कदाचित कॉमेडी सीन वाटू शकतो बरं का मंडळी, म्हणजे मला तरी वाटला. प्रिया या सगळ्यांना टाळ्या वाजवायचं शिकवते. 1 2 3 1 2 3 1 2 3 अशा टाळ्या वाजवा. पीटीचा क्लास घेते का काय असं वाटलं मला. मग प्रिया म्हणते, अशाच टाळ्या वाजवायच्या, सायलीचं स्वागत जोरदार झालं पाहिजे, अरे वाजवा रे वाजवा, प्रॅक्टिस करा टाळ्यांची. 1 2 3 1 2 3 1 2 3. मंडळी, हसू का काय करू काही कळेनासं झालंय मला. आजचा एपिसोड जरा उशिरा आला बरं का, पण आता या सायलीची ऍक्टिंग काय अमेझिंग दाखवली आहे. एकीकडे डोळ्यात हसू आणि एकीकडे आसू अशी परिस्थिती आहे बरं का मंडळी. आता ते इन्स्पेक्टर म्हणतात, बेड्या घाला त्यांना. आणि आता सायली सगळ्यांना समजवते. या परिस्थितीत सुद्धा ती म्हणते की पूर्णाजी, आई, बाबा तुम्ही काळजी करू नका, आपण आतापर्यंत कधी कायद्याच्या आड आलो का? सुभेदार आतापर्यंत कधीच कायद्याच्या आड आले नाही आणि येणार सुद्धा नाही. मग ते पोलीस म्हणतात, बेड्या घाला यांना. आणि आता तो सीन आलाय जेव्हा सायलीला बेड्या घातल्या जात आहेत आणि हे सगळं घरच्यांना बघणं असह्य झालंय आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा. मुळात आपण सायली नावाच्या या कॅरेक्टरच्या एवढं प्रेमात आहो ना प्रेक्षकांनो, आपल्याला हे सगळं बघणं असह्य होतंय. कुठेतरी मनात वाटतं मंडळी, हा सगळा मनस्ताप सायलीला का? आणि आज ना त्यांनी हे अटकेचाच थरार खूप वेळ दाखवलाय. म्हणजे सायलीला ते बाहेर ओढून वगैरे नेतात ना, ते सगळं त्यांनी खूप वेळ दाखवलंय. म्हणजे सायलीला आता असं बेड्या घालतात, प्रत्येकाच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन, प्रत्येकाचं रडणं पडणं खूप खूप सॉलिड. म्हणजे या कलाकारांनी ना जीव ओतून काम केलंय बरं का मंडळी. पूर्णाजींना ना आता चक्कर येते सायलीला जेव्हा बेड्या घालतात तेव्हा. त्या कल्पनाताई रडत असतात आणि म्हणत असतात, थांबा ना इन्स्पेक्टर, अहो थांबा, अहो आमच्या पूर्णाईला पण त्रास होतोय, नका हो माझ्या सायलीला अशी अटक करू. ते पोलीस म्हणतात, हे बघा ताई, मला संकटात नका टाकू. अर्जुन सर, तुम्हाला माहितीये मी नाही थांबू शकत आता. मग ते पोलीस सायलीला अटक करतातच आणि त्यावेळेला सायलीच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागतात बरं का प्रेक्षकांनो. पण तरी सुद्धा सायलीने ते अश्रू लपवायचा प्रयत्न केलाय. सायलीकडनं हे शिकण्यासारखं आहे बरं का मंडळी. बघा ना किती सहनशीलता आहे सायलीमध्ये. खरंच कमाल दाखवली आहे सायली प्रेक्षकांनो. आता खूप वेळ त्यांनी ते अटकेचा थरार दाखवलाय. चैतन्य, अर्जुन सगळ्यांनाच खूप वाईट वाटतंय. म्हणजे सगळ्यांची परिस्थिती काय आहे, तुम्हाला काय एक्सप्लेन करू मी. सायलीच्या डोळ्यातनं आता असे अश्रू वाहताना त्यांनी दाखवलेत.
पण आता एकदम अश्विनला मेसेज येतो बाहेर, मीडियाला वगैरे सगळ्यांना कळलंय असं या सगळ्यांना कळतं. ते नाही का प्रोमोमध्ये दाखवलंय त्यांनी, सायलीला एकीकडे अटक करून नेत आहे आणि एकीकडे पत्रकार लोक आले. आता त्यांनी डॉक्टर पण तोच घेतला, तो अर्जुनचा मित्र पण तोच घेतला आणि पत्रकार पण तोच आर्टिस्ट घेतलाय बरं का. कसं काय यांना समजत नाही बरं, प्रेक्षक बारकाईने बघत असतात बरं का मंडळी. आता अश्विन सांगतो मीडियाचे मेसेज येत आहे. मग अस्मिता म्हणते हो मला पण मेसेज यायला लागलेत. आता अर्जुन भांबावून जातोय बरं का. अर्जुनला सगळं कळतंय की सायलीला आता खूप मनस्ताप होणार आहे. तेवढ्यात ते पोलीस म्हणतात कॉन्स्टेबल सायली सुभेदारांना घेऊन चला. आणि एकदम या सगळ्यांना धक्का बसतो, कारण आता सायलीला खूप काही सहन करावं लागणार आहे प्रेक्षकांनो. पण काळजी करू नका, या सगळ्यामध्ये सायलीचं बाळ खूप खंबीर होणार आहे, यात शंका नाहीये. सायलीला आता त्यांनी अशा पद्धतीने बाहेर आणलंय, हे सगळं तुम्ही प्रोमोमध्ये गेल्या 8-10 दिवसापासून सोशल मीडियावरती बघतच आहात. अर्जुन या सगळ्यांना मागे सारत असतो. अस्मिता सायलीच्या डोक्यावर असा हात ठेवत असते. सायली भर पावसामध्ये ओली होतीये आणि संध्याकाळची वेळ नाहीये बरं का प्रेक्षकांनो. ऑलमोस्ट त्यांनी 3-4 वाजलेत असं काहीतरी दाखवलंय. आभाळ असल्यामुळे, पावसाळी वातावरण असल्यामुळे संध्याकाळ वाटते. अर्जुन सगळ्यांचा प्रतिकार करत असतो बघा या सीन मध्ये, बाजूला व्हा बाजूला व्हा. सायली खूप भांबवलेली असते आणि पत्रकार सायलीला अगदी बावळं करून सोडताय. तुम्हाला असं कसं वाटलं मॅडम, तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि तुम्ही मुलांची तस्करी करताय, मधुभाऊ सामील होते का या सगळ्यामध्ये? तुम्ही हे सगळं पहिल्यापासून करत होतात का? आधीच्या सायली सुभेदार वेगळ्या होत्या का? आम्ही जे बघतोय ते तुमचं खरं रूप आहे का? असं बरंच काय काय प्रश्न विचारतात ते पत्रकार. म्हणजे टू मच. आता काय शब्द वापरू मी, मला शब्द पण आता पुरे पडायला लागले तर रिव्ह्यू देताना. खरंच मंडळी, अर्जुन मात्र या सगळ्यांना अगदी हिमतीने म्हणजे पुढे जाऊन सगळ्यांना मागे सारतोय. सायली खूप भांबवली आहे बरं का प्रेक्षकांनो, खूप भांबवली आहे. ती फक्त तिच्या पोटावर हात ठेवत असते आणि पावलं तिची पुढे पुढे चालली आहेत. सायलीला आता त्या गाडीमध्ये टाकतात बरं का. केवढा तो लवाजमा आणलाय सायलीला अटक करायला, बाप रे बाप, भयंकर आहे हे सगळं. अर्जुन सायलीला म्हणत असतो सायली तू काळजी करू नकोस, मी आहे सायली. सायली मात्र अगदी हेल्पलेस होऊन रडत रडत अर्जुनकडे बघतीये बरं का मंडळी. रडायला आलो प्रेक्षकांनो या सीन मध्ये. खरंच ना मंडळी, या सगळ्या मेकर्सला एक रिक्वेस्ट आहे बरं का. म्हणजे मी आपल्या सगळ्याच प्रेक्षकाकडनं रिक्वेस्ट करेल असं म्हणायला हरकत नाही. जेवढा त्रास यांनी सायलीला दिलाय ना, आता त्याच्या दुप्पट त्रास त्यांनी प्रियाला द्यायचा बरं का. तरच आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं मन शांत होणार आहे. कारण सायलीला प्रेग्नेंट असताना इतका त्रास द्यायची त्यांना काहीच गरज नव्हती बरं का. सायली आता रडते, अर्जुन तिला बाहेरून असा हात देतोय. फायनली ती गाडी निघून गेली आहे मंडळी. काय थरार दाखवलाय या सीन मध्ये आणि काय काम केलंय सगळ्या कलाकारांनी. खरंच हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. मधुभाऊ वाट बघत असतात इकडे अर्जुन येईल म्हणून. मधुभाऊ विचार करत असतात दाराजवळ उभं राहून, जावाई बापू एव्हा यायला हवे होते, ते आले ना की शोधतील पोरींना. अजून काहीच माहिती नाही यांना, आता कळणार आहे बरं का. कुसुम गौरीला जेव घालत असते, पण गौरी म्हणत असते सायलीताई कुठे आहे, मला सायलीताईच्या हाताने जेवायचंय. मग कुसुम म्हणते बेटा सायलीताईला बाळ होणार आहे ना, तिच्या घरी कार्यक्रम आहे, ती आता नाही येणार ग बाळा, उद्या येईल ती. पण गौरी हट्ट करत असते मला सायलीताईच पाहिजे. मग ते पोरं तिला नादी लावत असतात, अगं गौरी मी जेव घालू का, ते 2 जण आहेत ना तिथे. मग मधुभाऊ म्हणतात अगं कुसुम मी काय म्हणतो, तू ना सायलीला फोन कर बरं. अगं इथे बोलवून घे, नाहीतर मग जावाई बापू ना बोलव. अगं ते डोहाळ जेवणात काही लक्ष लागत नसेल ना ग सायलीचं, अगं तू बोलव बरं तिला आता. आणि तसंही आता कार्यक्रम आटपत आला असेल ग. कुसुम म्हणते बरं मधुभाऊ मी बोलावते. आता सायलीचा फोन काही लागत नाही बरं का कुसुमला, कोणाचाच फोन लागत नाही, म्हणून कुसुम श्वेताला कॉल लावते. आता बघा मंडळी, आता इथून पुढे दाखवलंय त्यांनी प्रतिमा आत्या, कल्पनाताई आणि या सगळ्या सुभेदारांच्या घरचा सीन. सायलीला अटक झाली आहे. आता प्रतिमा आत्या, कल्पनाताई, अस्मिता तिघी देवघराजवळ उभ्या असतात. प्रतिमा आत्या म्हणत असतात देवी आई माझ्या सायलीने काही केलं नाही ग, निष्पाप आहे ग माझी पोर, का तू तिच्या हाल करतेस, का असं तिला वागवतेस ग देवी आई. कल्पनाताई म्हणत असतात देवी आई माझी सायली किती गुणी मुलगी आहे ग, तुला माहिती आहे, तिने काहीच केलेलं नाहीये, तिला का शिक्षा देतेस तू. गणपती बाप्पा किती श्रद्धा आहे हो माझ्या सायलीची तुमच्यावर, का तिला शिक्षा देताय, माझ्या सायलीला सोडवा, सगळ्यातनं सोडवा. यांनी देव पाण्यात ठेवलेत बरं का मंडळी. आता ते नेहमीप्रमाणे जे मालिकेत रंगवतात ना ट्विस्ट, असा त्यांनी रंगवलाय. कल्पनाताई म्हणत असतात की सायली जोवर घरी येत नाही ना परत, तोवर आम्ही तुम्हाला पाण्यातून बाहेर काढणार नाहीये. सायली कधी घरी येणार, कधी येणार माझी सायली घरी. मग अस्मिता म्हणत असते तुम्ही दोघी शांत व्हा ना प्लीज, इतकं नका रडू, अर्जुन आहे ना, करेल ना तो काहीतरी, प्लीज तुम्ही शांत व्हा. मग आता श्वेता आली आहे बरं का तिथे. मग प्रतापराव तिला विचारतात पूर्णाई झोपली का ग श्वेता. मग श्वेता म्हणते मी त्यांना झोपेची गोळी दिली तेव्हा त्यांना डोळा लागलाय आणि बाळ पण झोपलंय आतमध्ये. प्रतापराव म्हणतात बापरे हे सगळं काय घडून बसलं ना आपल्या घरामध्ये, काही सुचेनसच झालंय. अश्विन पण तिथेच आहे बरं का मंडळी. अश्विन प्रतापरावांच्या जवळ जातो आणि म्हणतो डॅड असं धीर नका ना सोडू,
आपण सगळ्यांनी दादाच्या आणि सायली वहिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं ना डॅड. मग आता ही श्वेता बघते तर काय, कुसुमचा फोन आलाय तिला. श्वेता मनातल्या मनात विचार करते, बरं झालं या कुसुमचा फोन आला, आता हिला ती गुड न्यूज देता येईल सायलीच्या अटकेची. श्वेता सांगते या सगळ्यांना कुसुमताईचा फोन आलाय. मग श्वेता कुसुमचा फोन रिसीव्ह करते. कुसुम तिकडनं म्हणत असतात, अगं काय झालं ग श्वेता, अगं सायलीचा फोन लागत नाही, अर्जुन सर फोन उचलत नाहीयेत. अगं हॅलो श्वेता, ऐकतेस का ग? हॅलो, अगं काय झालंय ग? मग श्वेता म्हणते, कुसुमताई मी जे सांगते ना ते ऐक आणि त्रास नको करून घेऊस. मग कुसुम म्हणते, अगं बाई तू लवकर सांग काय सांगायचं ते, आधीच मुलींच्या काळजीमुळे जीव थाऱ्यावर नाहीये ग माझं श्वेता. मग तिकडनं ती श्वेता सांगतेच, अगं कुसुमताई सायलीताईला आपल्या अटक झाली आहे ग, मुलींची तस्करी करण्यासाठी, म्हणजे आपल्या आश्रमातल्या अल्पवयीन मुलींच्या तस्करीसाठी तिला अटक केली आहे. बघ न ग कुसुमताई काय होऊन बसलं ग, आता आपण काय करणार आहोत ग? ती रडायला लागते बरं का श्वेता. आता श्वेताचं बोलणं ऐकून इकडे सगळ्या सुभेदारांना असह्य होत आहे, म्हणजे हे ऐकणं पण असह्य होतंय. त्यांनी हे सगळं भोगलंय मंडळी. पण काळजी करू नका, चांगल्या लोकांना किती त्रास झाला ना तरी शेवटी देव चांगल्या लोकांच्याच पाठीशी असतो. हे सगळं ऐकल्यानंतर कुसुमला खूप मोठा धक्का बसलाय. कुसुमच्या हातातूनच फोन खाली पडतो. आता ते सगळे पोरं धावत येतात कुसुम जवळ. कुसुम सांगते मधुभाऊला आणि सगळ्यांना, सायलीला आपली अटक झाली हो. मधुभाऊ म्हणतात, काय सांगतेस तू हे कुसुम? कुसुम म्हणते, हो ना मधुभाऊ, अहो सायलीला लहान मुलींच्या तस्करीसाठी अटक झाली. मधुभाऊंना खूप मोठा धक्का बसतो. ते म्हणतात, काय? नाही नाही, माझी सौ आणि लहान मुलींची तस्करी? ते काका म्हणतात, नाही नाही, श्वेता काहीतरी चुकीचं बोलत असेल, कुसुम तू नीट ऐकलं नाही का? मग ती गौरी पण मोठ्याने रडायला लागते. तिला पण कळलंय की सायलीला अटक झाली आहे ते. आता त्या गौरीला समजवत असतात ते पोरं, अरे बेटा रडू नको, तो मुलगा नाही का मोनू, तो म्हणतो रडू नकोस गौरी, काही नाही होणार सायलीताईला. मग कुसुम पटकन तो फोन उचलते आणि श्वेताशी बोलते. श्वेताला म्हणते ती, अगं श्वेता आम्ही तिकडे पोहोचतो, लगेच येतो. मधुभाऊ म्हणतात, अगं कुसुम असं कसं होऊ शकतं ग आपल्या सायलीच्या बाबतीत? आणि आपल्या आश्रमातल्या मुली काय अल्पवयीन आहेत का? म्हणजे सगळ्या वयात आलेल्या पोरी आहेत बरं का प्रेक्षकांनो. त्यामुळे मला नाही वाटत असं की सायलीला खूप दिवस ते अटक करून ठेवतील. सायली नक्कीच सुटणार आहे प्रेक्षकांनो. शेवटी सत्याचा विजय होणार आहे. आता त्यांनी हा थरार लावलाच आहे, तर आपण तरी काय करणार प्रेक्षकांनो? आपण काहीच करू शकत नाही या सगळ्यामध्ये. तर आता इकडे शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. या सगळ्या 5 जणांचा, राकेश, सचिन, महिपत, नागराज, प्रिया, हे सगळे व्हिडिओ कॉलवर आहेत बरं का. आणि प्रचंड आनंदात येते सायलीला अटक झाल्यामुळे. पण मला एक कळत नाहीये प्रेक्षकांनो, हे अर्जुनला इतक्या हुशारीने कसं काय बरं विसरले? अर्जुन कसं बरं सायलीला तिथे अडकू देईल? नक्कीच तो सगळे पुरावे गोळा करणार नाही का? कसं काय म्हणजे इतका फ्लॉप प्लॅन केला त्यांनी, कोणाच ठाऊक. आता इकडे ते सगळे उड्या मारतायत बरं का सायलीला अटक झाली म्हणून. महिपत नाचत असतो, राकेश नाचत असतो, प्रिया इकडे बघते ब्रेकिंग न्यूज. खूप आनंद झालाय या सगळ्यांना. राकेश आता नागराजला म्हणतो, सगळे व्हिडिओ कॉलवर आहेत बरं का. महिपत बघा कसा नाचतोय, ते दारूची बाटल्या वगैरे त्यांनी काढल्या आहेत बाहेर. महिपत म्हणत असतो राकेशला आणि सचिनला, अरे बघता काय तोंडाकडे, नाचा रे नाचा, आनंदी आनंदकडे. आणि इतके विचित्र नाचतात, हे यांना नाचता पण येत नाहीये बरं का. असो, आता तो सचिन तर एवढा विक्षिप्त नाचतोय. असो, तो नाचण्यात खरं तर एक्सपर्ट आहे. असो, आता काय म्हणू. आता सचिन म्हणत असतो, याचसाठी केला होता अट्टाहास. अण्णा अण्णा, या अर्जुन सायलीला उद्ध्वस्त करण्यासाठी मी तरसलो होतो. आता ही गरोदर सायली तुरुंगात तडफडणार अण्णा, आणि तिच्या बाळाचा बाप तुरुंगाच्या बाहेर तडफडेल. लगेच राकेश म्हणतो, पप्पा पप्पा तुम्ही खुश आहे ना, मी तुमच्यासाठी केलं बरं का हे सगळं. म्हणजे यानेच केलं बरं का सगळं. काय प्रेक्षकांनो, कॉमेडी शो वाटतोय, सिरियसली कॉमेडी शो वाटतोय. नागराज म्हणतो, अरे काय सांगू राकेश, इथे फार गारगार वाटतंय मला, एसीत बसल्यासारखं वाटतंय, खूप मजा येतेय. अरे त्या सुभेदार आणि किल्लेदारच्या घरावर जो काय डोंगर कोसळला ना, त्यामुळे एसीत बसल्यासारखं वाटतंय, गारगार. मग महिपत म्हणतो, अरे अरे माझ्या पोरीचं तर साधं स्वप्न होतं रे, तिला फक्त तिथं ते रेसॉर्ट टाकायचं होतं, पण तो अर्जुन सुभेदार आणि ती सायली सुभेदार मध्ये आले ना, आडवे आले. अरे यांच्या पायीच माझ्या पोरीला तोंड लपवत फिरावं लागतंय आज. पण आता त्याची शिक्षा यांना भोगावी लागणार का नाही? त्या सायली सुभेदारला अटक करताना मी तिथे असतो ना, तर लय मजा आली असती. राकेश म्हणतो, मग न्यूज चॅनल बघा ना, न्यूज चॅनल सगळीकडे दिसतंय, बघा बघा. अहो सगळे कसे पॅनिक झालेत, वेडे झालेत ते सुभेदार किल्लेदार. लगेच सचिन म्हणतो, बघा अण्णा बघा, अर्जुन सायली कसे भिका मागतायत पोलिसांकडे बघा. अहो नका हो घेऊन जाऊ माझ्या सायलीला, ती गरोदर आहे हो, तिला घेऊन जाऊ नका हो, असं सचिन कॉमेंट्री करत असतो. आणि सगळे विक्षिप्तसारखे हसत असतात. सचिन प्रियाला म्हणतो, ए प्रिया अगं तू काहीच का बोलत नाहीयेस, बोल ना. प्रिया म्हणत असते, सचिन मला जे करायचंय ना ते आधीच करून झालंय. अरे बोलून मी शब्द कशाला वाया घालवू? मी आधीच सांगितलं होतं तुम्हा सगळ्यांना. हे गोष्ट आता पुन्हा लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आपण 5 माणसं एकत्र येऊ ना,
तेव्हा तेव्हा आपला शत्रू जमिनीत गाडला जाईल. महिपत म्हणतो 113% प्रिया. प्रिया म्हणते त्यांच्यावर माती टाकणारी त्यांचीच माणसं असणार आहेत आता, लक्षात ठेवा. प्रिया आता खूप हसत असते विक्षिप्तासारखी बरं का. आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. काय आहे ना मंडळी, सायलीच्या अटकेचा वगैरे त्यांनी थरार खूप रंगवला, त्यामुळे आपला आजचा एपिसोड रिव्ह्यू जरा लहान झालाय. म्हणजे त्यांनी जवळजवळ 15 मिनिटं ते सायलीची अटक वगैरे दाखवली बरं का. मस्त केली हा प्रेक्षकांना ऍक्टिंग सायलीने आज. अर्जुनने, सगळ्यांनीच कमाल कमाल ऍक्टर्स आहेत हे सगळे, सिरियसली. आणि त्यांनी आजचा एपिसोड इथे संपवला प्रियाच्या या बोलण्यावर. आणि उद्याच्या भागात आता आपण बघणार आहोत सायलीचा हा जेलमधला स्ट्रगल सुरू होणार. पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की सायलीला अटक झाली आहे आणि सायलीला सगळे दागिने काढायला सांगतायत ते कॉन्स्टेबल बाई. आणि प्रिया तिकडनं बघत असते जेलमधून आणि म्हणत असते, सायली तू मला जसं तरसवलं ना, आता तूही तशीच तरसशील. माझा प्रत्येक हातातोंडाशी आलेला घास तू काढून घेतलाय सायली, आता तू पण इथेच जेलमध्ये सडशील. पण प्रियाने कितीही काही वाकडं केलं ना सायलीचं, तरी पण ती सक्सेसफुल होऊ शकत नाही. उलट तिने जे काही केलंय ना मंडळी, त्यामुळे तिच्या शिक्षेमध्ये अजून भर पडणार आणि तिला आणखीन जास्ती शिक्षा होणार, यात शंका नाहीये. सायलीला अर्जुन निर्दोष सोडवेलच. फक्त हा सगळा थरार कसा दाखवला जातोय हे आपण बघूयात. बाकी काही कमेंट्स करण्यात अर्थ नाहीये. जे दाखवत आहेत ते बघूयात आणि यातनं काहीतरी पॉझिटिव्ह घेऊयात, एवढंच मला म्हणायचंय. तर तुर्तास तरी आजचा भाग असा होता. थोडासा उशिरा पाठवला त्यांनी आजचा एपिसोड. मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला हे मी तुम्हाला नाही विचारणार, कारण आपल्याला कोणालाच हे आवडलेलं नाहीये. तर असो, पण मी दिलेला रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला काय वाटलं हे मला कळवायला विसरू नका. चला तर मग मंडळी, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत मंडळी काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.